वेलकम टू महेश ठाकरे यूट्यूब चैनल। तो आज हमारी ट्रिप खोपोली जा रही है। तसेच आमचे मान्यवर सुरेश पवार यांची गाडी घेऊन आम्ही त्या ट्रॉफिकमध्ये फसलो आहे आणि हा खूप गॅपी भीतीतून आमची गाडी पळवण्याचा प्रयत्न करतोय। बाबा नको रिस्क घेऊ आणि गाडीचा आवाज लय खतरनाक येतो आणि चला जाऊ आता। बघा बाबा गल्ल्यात लटकवलाय मोबाईल भिजायला नको म्हणून। पाहू शकता तुम्ही इथं पाऊस बघ किती भरलाय। पाऊस म्हणजे पाणी भरलाय पेटची। पेट्रोल भरून घेतो। चलो लेट्स गो सूरज। मित्रांनो आमच्या 3 मित्रांनी हा प्लॅन कॅन्सल केला, पण आम्ही मात्र त्यांच्या अगोदरच निघालेलो कारण आम्हाला माहीत होतं हे प्लॅन कॅन्सल करतील म्हणून। आलो आम्ही आता पेठजवळ आणि इथून पाऊस तर आपल्याला तिकडनं जायलाच लागेल पाण्यातनं, तिकडनं घेऊन जातो त्या गया गाइस तो एक बार डूब जाएगा। चलो लेट्स गो। बघू आता आणि इथं ट्रॉफिकमधून परत आणखी बारिश पूर्ण पाणीच पाणी बाबा पेटचे इथं पुढं गाड्या पण किती पळवतात। पाणी भरलं खूप। मामा ब्लॉग है यूट्यूब चॅनल पे। मामा बोलत असेल याचं काय चाललंय काय नाही। ना 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 मान्सून मस्तानी आई बघू शकता तुम्ही इथं हाती विकत घेऊन जाऊ शकताय घरी तुमच्या लग्नासाठी। अच्छा ठीक है। वाह 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 क्या मानसून है यार। कब जाएंगे घूमने। बघू शकता तुम्ही चहा 1/2 तुला कॉल आला बा कोणी केला? नसीम खान। अरे नसीम बोलला आम्ही इथं कुठला गाव आहे रे? ठोंबऱ्याच्या पुढे ठोंबरा। हा बोल ना येतं ना। राहून दे कर दुकान। फायनली पोचलो आम्ही कर्जतला आणि आता चाललोय कर्जत। आणि हा बघा शंकराचं आम्हाला दर्शन भेटलं आजच खूप मस्त मान्सूनमध्ये। नमस्कार सूरज, दर्शन कसं घेतलं? एक नंबर वाटलंय। महादेव माझा फेवरेट आहे। तर आहेत का काही सांगा मला, कमेंट करा नक्कीच। तसंच आमचं प्लॅनिंग सुद्धा झालं आहे। एक ठिकाणीचं खूप लांबचं प्लॅनिंग आहे, समजून जायचं आता कुठं बोले तो टिक टिक 1 टिक टिक 2 केदारनाथ। चलो लेट्स गो। सो फायनली खोपोलीला पोचलो आहे आम्ही आणि तो खूप कडक ऊन पडला आहे। इथनाच आहे का रे गगनगिरीला जायला गेट पडतो रे। आणि हे बघा इथलं नदी कशी भरली आहे। मी तिथे पोचतो काका गगनगिरीला जायला रस्ता कुठून आहे ना? चला काकाला विचारलेला बरोबर। या मस्त स्वच्छ पाणी असतो आणि आता खूप खडूळ पाणी आलं बघा।
पोचलो फायनली. गगनगिरीला आम्ही. गाडी कुठे तिथं आहे पार्क. खास असं गाण्याची एंट्री वगैरे तिथं आहे गाडी नाही. पुढनं बघून तास करायला तास काढावा लागतो. सांग ना पूर्ण बघून फायनली आम्ही धबधब्यावरती पोचलोय. म्हणजे पोचलो नाही अजून, बाकी चाललो तिथंच जायचं पहिलं. त्याच्यानंतर आपण गगनगिरीच्या इथं दर्शन घ्या त्या मंदिरात. आणि आता मला खूप बरं वाटतं, शांत शांत झालं आहे. अरे भाई 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 सो माझा आवाज गेला गाणी गाऊन. मला एक जादू दाखवतो. असा मोबाईल पकड रे, जादू दाखवतो. असं घे ना, पकड तर असं 1 मिनिट पकड. मी ते पल्सात लाल लाल दाखवतो. मग काय जादू दाखवतो. हे बघा सूरज, जादू बघ ना. हे देख, क्या ह्याने मर्डर केलाय एकाचा. हे देखो जादू. ओह माय गॉड, वाओ, देख कैसा दिखता है. अरे अंधा है क्या? चलो आगे. बघा पोचलो आम्ही. आणि आम्हाला खूप भारी वाटते आज. 2-3 प्लॅनिंग आमचा कॅन्सल केला, पण आम्ही मात्र जिद्द भरली, जिद्द ठेवली. काय रे, प्लॅन सक्सेस केला आम्ही दोघांनी. इधर जाना मतलब जाना ही है, तो प्लान पक्का हो. अगर मैं भी ना बोलता तो वो अकेला ही आता था. फिर जान दे, मेरा भी एक ब्लॉग तो छूट हो जाएगा. बहुत क्या महीना हो गया ब्लॉग डालने में. 2-3 महीना हो गया शायद ब्लॉग डालने. मोबाइल का प्रॉब्लम था वो थोड़ा. अभी क्या iPhone 7 लेना तेरे भाई ने, सेकेंड हैंड लिया, नया भी नहीं. बहुत तेज बन रहा था. ये ले अब वो यार, वाह ये क्या है. पासून चिल बिअर केलं. हो चल माया, चल.